कोण आहे? तुमचा कर्दन काळ विरोचक रूपाली म्हात्रे. दरवाजा उघडा. दरवाजा उघडा. बोलायचंय, एक काम आहे महत्वाचं. घाबरू नका कोणी. दरवाजा उघडा. सुट्टे नाहीयेत, पुढे जा. कोणाशी बोलतेस माहितीये ना? जीभ हासलून हातात येईन तुझ्या. आणि एवढी हिंमत आहे ना, तर दरवाजा उघडून तोंडावर बोल माझ्याशी. ए तू जा ग. उगाच तोंडाच्या बाफा नको काढूस. उमा, पण दार उघडूया का? आपण तर म्हणजे विरोचक एकटाच. अजिबात नाही. तू 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 जरा शांत राहा. ए माझ्याकडे आहेत सुट्टे पैसे, देऊ का तुला? बऱ्या बोलानी दार उघड, नाहीतर तोडेन मी दार. उघड. आतापर्यंत या सगळ्यात गोवलं नव्हतं तुम्हाला, पण तुम्ही जर असे वागणार असाल ना, तर हा विरोचक सोडणार नाही कोणालाही. तावडीत सापडा माझ्या. नाही जीवाची भीक मागायला लावली ना, तर नावाची रूपाली म्हात्रे नाही. बघून घेईन एकेकाला. आता आपल्याला ही खून करायची गरज नाहीये. काय झालं बाबा? म्हणजे आपल्याला आता विरोचकाच्या शक्तीला घाबरण्याची गरज नाहीये. कारण विरोचकाची प्रतिबिंब बनवण्याची शक्ती नाहीशी झाली, त्याचा अंत झालाय. मगाशी मी अद्वैतची फोनवर बोलत होतो. त्यानंतर मी अद्वैत प्रतिबिंब यक्षणाय. प्रतिबिंब तयार झालं नाही. मित्रांनी विचित्र वेळेची तार तोडली म्हणून माझी प्रतिबिंब शक्ती गेली असेल. म्हणजे नेत्राने विचित्र वेणीची तार तोडल्यावर विरोचक शक्तीहीन झाला. हो, मी ऐकलंय ना, नेत्रामुळे विरोचक शक्तीहीन झालाय. विरोचकाला माहिती नव्हतं की मी ऐकतोय, त्यामुळे तो बरंच काही बोलून गेला. चला, एका अर्थी चांगलं झालं आपल्यासाठी. तरी आपल्याला अलर्ट राहायला हवं. पण जरी विरोचक शक्तीहीन झाला असला तरी तो शांत झाला नाहीये. रागाच्या भरात तो काही करू शकतो. आपण एक गोष्ट नक्की, की विरोचक खरंच शक्तीहीन झाला असेल तर ऍटलिस्ट आता आपण घरात मुक्तपणे फिरू शकतो. तसं नाहीये. आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे. मी बोलेन सगळ्यांशी. ती गेली आहे. बिग रिलीफ. म्हणजे ब्रो, आपल्याला ते फिंगर क्रॉसचं साईन नाही ना करावं लागणार आता? नाही. आता विरोचकाकडे शक्ती नाहीये, तो आपल्याला जेलमध्ये राहायची गरज नाहीये ना. आता बिंदास जगायचं. तसं नाहीये ते. विरोचक शक्तीहीन झाला ह्याचा अर्थ आपण आनंद साजरा करायचा असं होत नाही. माझं सगळ्यांना एवढंच सांगणं आहे, डोकी शांत ठेवा. तेजस, स्पेशली तू. हे बघा बाबा, मी त्या बाईचा फालतूपणा अजिबात सहन करणार नाही. तेजस, कोणीही काही सहन करायचं नाहीये. फक्त सगळ्यांनी अलर्ट राहायचं, एवढंच. कारण असं सुद्धा होऊ शकतं की विरोचकाची शक्ती गेली आहे, त्यामुळे तो आता आणखी आक्रमक होईल. पण आपण फाईट करू ना. हो, आणि निदान सडेतोड उत्तर तरी देऊया. हो काकू, पण जे काही कराल ना ते सगळं सांभाळून. हो. नाही नाही, मी तो मस्त विरोचकाला बघा तुम्ही. फाल्गुनी. अरे वा, राजाध्यक्षांची जत्रा भरली वाटतं नेहमीप्रमाणे.
चला मी पण सामील होते, नाश्ता करते तुमच्या बरोबर. इथे जागा नाही आहे, तुझ्या करता तर नाहीच. गेट आउट. याला म्हणतात आधीच विजयाचा आनंद साजरा करणं. नेत्रा, सांगितलं नाहीस का तुझ्या सैन्याला त्या छोट्या छोट्या आनंदाने हुरळून जाऊ नये म्हणावं? नाही पण बरोबरच आहे, साधी माणसं आहेत, अगदीच साधारण. छोटे छोटे आनंद साजरे करणारच, मग तोंडावर पडणार, बरडत बसणार. बिंडोक आणखी काय करू शकतात ना, तसं झालंय. पण विरोचकाची शक्ती गेली म्हणून हुरळून जाऊ नका. विरोचकाला शक्ती मिळाली की बिळात लपून बसता, आणि शक्ती गेली की फुशारक्या मारायला लागता. माझी वशीकरणाची शक्ती गेली त्यानंतर तुम्ही असेच वागलात माझ्याबरोबर, इथे बसू दिलं नाही. पण लक्षात येत आहे का तुमच्या, माझी वशीकरणाची शक्ती गेली आणि मला प्रतिबिंब निर्माण करण्याची शक्ती मिळाली. आताही असंच होणार. ही शक्ती जरी गेली असली तरी मला नवीन शक्ती मिळणार.